आता खूप वेळा असं होतं की आपण बनवण्याचा ट्राय करतो, खूप अतिशय सुंदर रेसिपी बनेल माझी, बनवताना असं वाटतं तूप यूज करतो, मसाले यूज करतो, तेल जे काय आहे ते नाही, सगळं व्यवस्थित यूज करतो, तरी ही रेसिपी आपली छान बनत नाही आहे. त्याच्यामध्ये काय असतं, थोड्या थोड्या चुका असतात, ते आपल्याला दिसून येत नाहीत. तर कुठल्या चुका नाही करायला पाहिजे हे मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये आज सांगणार आहे. आणि कधी कधी काय होतं, अरे तिने किती भात छान केलता, तसा का भात झाला नाही, तर कसा आपल्याला मसाला भात छान बनवायचा ती या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी घेतलं आहे आपण 2 ते 3 चमचे तेल. मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. भातासाठी तेल थोडंसं जास्तच यूज करायचं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. आता त्याच्यामध्ये पहिले टाकल्यात आपण 2-3 तेजपत्ता आणि 2-3 मोठे दालचिनीचे तुकडे. त्याच्यानंतर टाकलं आपण 1.5 चमचा जिरं, आणि जिऱ्यानंतर लसूण अख्खाच टाकला आहे. लसूण न छिलता टाका, ह्याचा खूप अतिशय सुंदर आणि छान फ्लेवर येतो आणि सगळ्या भाताला असा लसणाचा छान फ्लेवर लागतो. त्यानंतर टाकल्यात आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, आणि हे सगळं छान असं आपण तडतड तडतड थोडंसं होऊन देऊयात. हे सगळं तडतड झाल्यानंतर टाकला आपण कांदा, आणि कांदा आपल्याला जास्त फ्राय नाही करायचा, हलकासाच ह्याला चटका द्यायचा फक्त. आपण काय करतो, कधी कधी भरपूर लोकांना पाहिलं आहे मी की कांदा जे काय आपण व्हेजिटेबल्स टाकतो ना ते सर्व अतिशय छान असं शिजवून घेतात. त्यांना काय वाटतं त्याच्यामुळं आपलं मसाले छान लागले की भात आपला छान होईल, पण असं नसतं. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण बटाटा. एक बटाटा आपण मीडियम साईजचा कट करून टाकलेला आहे. आणि आता टाकूया आपण ह्याच्यामध्ये मीठ. आता मीठ जरा थोडंसं जास्तच टाकायचं आहे, 2 ते 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे मी, कारण का भाताला मीठ थोडंसं जास्तच लागतं. आता हे हलकंसं 1 ते 1.5 मिनटच आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त वेळ फ्राय करायचं नाही आहे. आता आली आपली हिरवी मिरची, आणि हिरवी मिरची लांबच टाका तुम्ही, छोटे छोटे तुकडे करून टाकले. आणि मिरची तिखट असली की ती दाताखाली आली की खाण्याची मजा सगळे किरकिरी होऊन जाते. आता टाकलं आपण याच्यामध्ये गाजर. एक गाजर असं बारीक कट करून, त्यानंतर टाकली आहे बीन्स मोठी मोठी कट करून, थोडासा वटाणा, आणि हे आला आपला एकदम बेस्ट माल. बेस्ट माल म्हणजे आता ह्या सीझनमध्ये मिळणारा पावटा. ह्यानी पण अतिशय सुंदर आणि खूप अशी छान टेस्ट येते. नक्कीच यूज करून बघा आणि नंतर मला सांगा कसा झाला तुमचा मसाला भात. आता बघा, ही भाज्या मी मीडियम टू स्लो गॅसवरती 1 ते 1.5 मिनटं फक्त ह्याला मीठ लागलं पाहिजे एवढंच फ्राय करायचं आहे. आता भरपूर लोक काय करतात, मी पाहिलेलं आहे की त्याला एकदम छान असं शिजवून घेतात. त्यांना तेच असते की हां बाबा आपली भाजी छान शिजली की भात छान होईल. आता टाकूया ह्याच्यामध्ये आपण हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, आणि थोडासा कांदा लसूण मसाला, आणि सगळ्यात महत्त्वाचा मत आहे हा जिबीची चव वाढवणारा मॅगी मसाला. एक 5 रुपयावाला मॅगी मसाला टाकायचा आहे. आणि शेवटी आपल्याला टाकायचा आहे लाल लाल टोमॅटो. आता हे परत आपण एक 20 ते 30 सेकंद छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे सगळे मसाले फक्त लागले जातील. एवढाच वेळ ह्याला मिक्स करायचं आहे, जास्त वेळ शिजवत बसायचं नाही आहे, त्यांनीही तुमची रेसिपी बिघडली जाते. आणि खूप वेळा आपण काय म्हणतो, अरे त्यांच्या घरी गेलो होतो ना तर सीमाने किती छान भात केलता आणि किती छान होता, आपला का असा होत नाही. तर त्यात काही छोट्या छोट्या चुका असतात, हे मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये सांगणारच आहे. चला, इथपर्यंत रेसिपी बघितलीच आहे, तर प्लीज एक रेसिपीला लाईक करून तुम्ही वेळ असेल तर कमेंटही करू शकता प्लीज. आता आपण ह्याला टाकलं आहे पाणी, आणि आता पाणी थोड्याशा भाज्या जास्त असल्यामुळं प्रमाण आपल्याला जास्त टाकायचं आहे. आणि आता आली आपली ह्याच्यामध्ये हिरवी मैना. हिरवी मैना पण भरपूर टाकायची आहे, हिची पण खूप छान अशी टेस्ट असते. आणि भरपूर लोक असं करतात की पाणी टाकलं की लगेच राईस टाकतात. ही चूक तर कधीच करायची नाही तुम्ही. आणि हा मी रेशनच्या तांदळाचा भात बनवत आहे, तर बघा तुम्ही एकदम सुट्टा आणि अतिशय सुंदर सगळ्यांना आवडेल असा भात बनणार आहे. आता ही आपल्याला आहे ना बघा, असं पाणी छान असं उकळून द्यायचं, उकळलं पाहिजे पाणी. पाणी उकळल्याने काय होतं, भाज्यांचाही छान अर्क पाण्यामध्ये उतरतो, आणि भातही आपला मस्त असा सुटसुटीत होतो. अजून काही टिप्स आहेत सुटसुटीत होण्यासाठी, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता आपण टाकला आहे ह्याच्यामध्ये भात, आणि भात टाकला की भरपूर लोक असं करतात की लगेच ह्याला झाकून ठेवतात. तर असं करायचं नाही, बिलकुलही असं करायचं नाही, ही पण तुमची खूप मोठी चूक आहे. तर भात टाकल्यानंतर आपल्याला ह्याला उकळी येण्याची वाट बघायचं आहे. परत एकदा ह्याला भात टाकल्यानंतर उकळी येऊन द्यायची. बघा, आता लगेच झाकून नाही ठेवायचं, उकळी येऊन द्यायची. आणि 1 ते 1.5 मिनटं छान ह्याला असं शिजून द्यायचं. असं शिजल्यामुळं काय होईल, भात तुमचा सुटसुट होण्यासाठी ही पण एक छान टिप्स आहे. आणि भाज्याही सर्व छान अशा सॉफ्ट होतील. आता बघा, छान असं हे उकळून दिलेलं आहे 1 ते 1.5 मिनटं, आणि आता तुम्ही ह्याला झाकून ठेवू शकता. आता झाकून पण ह्याला शिजेपर्यंत नाही ठेवायचं आहे, झाकून पण ह्याला 1.5 ते 2 मिनटं शिजवायचं आहे. आणि 1.5 ते 2 मिनटं शिजल्यानंतर आपण ह्याला
वरची प्लेट काढून याच्यामध्ये टाकूया 1 चमचा साजूक तूप. साजूक तूप टाकल्यामुळे ही भात सुटसुटीत होण्यात खूप 90% मदत होते आणि भाताची टेस्ट ही अतिशय सुंदर आणि छान वाढते. चला तर परत एकदा आपण याला आता तूप टाकल्यानंतर झाकून ठेवूया. व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाच आहे तर अमोल किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. असेच साध्या आणि सोप्या पद्धतीचे रेसिपी मी तुम्हाला घेऊन येत असतो आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं आणि कमेंट केली तर आम्हाला खूप अतिशय उल्हास येतो आणि मोटिवेशन भेटतं छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. तर प्लीज लाईक करून सबस्क्राईब करून एक कमेंट करा. हा झाला आहे आपला मसाला भात रेडी. बघा अतिशय सुंदर आणि सुटसुटीत छान खाण्यासाठी टेस्टी आणि जिभेची चव वाढवणारा म्हणण्यापेक्षा जिभेवर रेंगाळणारी चव असणारा हा मसाले भात आपला झाला आहे तयार. बघा आता साईडला आपण घेतला आहे काकडी, मुळा आणि बीटरूट आणि काकडीचं सलाड आणि हा मसाला भात खायला अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतो. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.